आता प्रत्येक वेळेस ना, आपल्याला जर काही करायचं असेल ना, तर कोणाच्या नाही तर कोणाच्या तरी मोटिव्हेशनची गरज असते बरं का. आजच्या दिवसाची सुरुवात रोजच्यासारखी झाली होती. आता आपण म्हणतो, की यांच्या मागे काही जबाबदारी नसते, पण यांच्या मागे सुद्धा खूप मोठी जबाबदारी. रोज सकाळी वेळेवरती उठणं. आता एवढूसा जीव असला तरी त्याला सकाळी लवकर उठावं लागतं, कारण की मॉर्निंगची शाळा आहे 8 वाजता. त्यानंतर आईकडून लाडीगोडी लावून घेणं. त्यानंतर तर ते बाकीच्या कामांना सुरुवात करतात ना आणि त्याला तसं करायला, कडेल करायला बरं वाटतं. बहुतेक सगळ्यांचं आयांचं हेच रुटीन असेल दररोजचं. आणि हे शाळेचं टेन्शन त्यांनासुद्धा असतं. त्यानंतरनं रोजचा ब्रश करणं, अभ्यासाचं टेन्शन असो आणि बाकी इतर गोष्टीसुद्धा ते त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतात. त्याच्यामुळे थोडंसं आपण सकाळी आपला पर्सनल वेळ त्यांना दिलं, की जरासं बरं वाटतं आणि ते मोकळेसुद्धा होतात आपल्याजवळ. त्यानंतर रोजची तयारी करून त्याला शाळेमध्ये पाठवलं. मला बऱ्याच दिवसापासून माझं स्वतःचं YouTube चॅनल चालू करायचं होतं. पण आपण म्हणतो ना, कोणाची तरी मोटिव्हेशनची गरज असते. कॉलेजमध्ये असणारा माझा हा मित्र, त्याने त्याचं जेव्हा YouTube चॅनल चालू केलं ना, त्याचा व्हिडिओ पहिला जेव्हा आला माझ्यासमोर, तेव्हा मी त्याला चौकशी केली, की "तू व्हिडिओ चालू केले तर मी करू का?" तेव्हा त्याने मला इतकं जास्त मोटिव्हेट केलं आणि मला सांगितलं सुद्धा, की "हो, तू चालू कर. तू रेसिपीज वगैरे काहीतरी टाक." आणि त्यानंतर पहिलं ट्रायपॉड घ्यायला सुद्धा मी त्याला सोबत घेऊन गेले होते आणि त्याने खूप जास्त मदत केली. आज बऱ्याच दिवसाच्या आग्रहानंतर त्याला मी भेटायला बोलावलं होतं आणि आल्याच्यानंतर तो माझ्याबद्दल काय कॉम्प्लिमेंट करतो, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटी बघणारच आहे. आणि त्याच्या ह्या एका मोटिव्हेशनमुळं ना, आज मी इथपर्यंत आहे आणि 700-800 का होईना, इतके लोकं मला ओळखतात. त्याच्यामुळे थँक त्याला आणि तुमच्या सगळ्यांना सुद्धा. आणि असेच प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी मोटिवेशन म्हणून येत असतं. तसं माझ्या लाईफमध्ये तो आणि माझ्या घरचे सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे थँक सो मच आणि व्हिडिओमध्ये पुढे बघा. तर हॅलो, मी आलो होतो लक्ष्मीच्या घरी. आज लक्ष्मीला भेटण्यासाठी मी खूप दिवसापासून मला म्हणत होती की ये माझ्या घरी ये. टोमणे मारून मारून माझा अख्खा जीव खाऊन टाकला तिने, पण शेवटी आलो. थँक्यू. छान वाटलं. ओके.